नमस्कार सर्वांना, कसे आहात? माझ्या एका व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका ताईंनी प्रचंड छान असा मुद्दा मांडलेला आहे आणि खरंच म्हणजे मला विचार करायला भाग पडला आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेला त्यांचा मुद्दा तुमच्यापर्यंत कळेल ना, तर तुम्हीही नक्की ह्या गोष्टीचा विचार कराल. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला आपल्या घरामधले आई-वडील, सासू-सासरे यांची हातपाय चालतात, ते धडधाकड असतात ना, तर त्यावेळेला ते सुनेपेक्षा मुलीला जास्तच महत्त्व देतात. का तर ती त्यांची लेक आहे. मुलगी माहेरी आली की तिला हे करायचं आहे, तिला ते खाऊ घालायचं आहे, तिचे पोरं आले की त्यांच्यासाठी असं काहीतरी बनवून द्यायचं आहे, जावई आले की त्यांचा मानपान करायचं आहे. का तर पुढे जाऊन आमच्या मुलीला काही कमीपणा नको जाणवायला, असं सगळं काही त्यांचं चालू असतं. ज्या वेळेला ही लेक पुन्हा सासरी जाण्याला परतते, तर त्याही वेळेला मीठ, मिरची, मसाल्यापासून सगळ्या बारीक सारीक गोष्टी आईवडील आपलं प्रेम म्हणून त्या मुलीला देत असतात. पण त्याचबरोबर त्यावेळेला ते सुनेला पात्र कमीपणा दाखवत असतात. जसं की सून जर माहेरी जाण्याचं तिने नाव काढलं तर तोंड पाडणं असेल, किंवा त्या सुनेने माहेरावरनं किती काही आणलं तर हे कमीच आणलं आहे, इतकंच दिलं का तुझ्या माहेरच्यांनी, अशा पद्धतीचे तिला टोमणे मारले जातात. शिवाय तिच्या भावाने जर तिला एखादी साडी घेतली असेल, मुलांना कपडे घेतले असतील तर किती हलक्या क्वालिटीचे घेतलेत, अशा काही प्रमाणामध्ये ते तिला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचबरोबर ज्या वेळेला ही मंडळी आणखी वयस्कर होतात, त्यांचे हातपाय काम करणं बंद करतात किंवा ती खाटल्यावर पडतात, तर अशा वेळेला सगळं कर्तव्याची जी अपेक्षा असते ना, ती मात्र सुनेकडनं केली जाते. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अशा वेळेला ह्या मुली कुठे गायब होतात. म्हणजे ज्या मुलींना तुम्ही जन्म दिलेला असतो, त्या मुलींना तुम्ही लहानाचं मोठं केलेलं असतं, त्यांचं लग्न केलेलं असतं, त्यांची बाळंतपणं केलेली असतात, आणि इतकं करूनही त्यांचाही प्रत्येक वर्षातनं 2दा 4दा छान असा पाहुणचार करतात. मग त्या मुली कर्तव्याच्या वेळेला कुठे गायब होतात? की आईवडिलांची सेवा करताना ज्या वेळेला आपले आईवडील दमलेत, थकलेत, तर अशा वेळेला ह्या मुली कुठेतरी गायब झालेल्या असतात. बरं, एवढंच नव्हे तर आता सगळ्यांना माहिती आहे की मुलींना बरोबरीत माहेरी हिस्सा मिळतो, त्यामुळे हिस्सा घ्यायला ह्या अगदी टायमावर हजर होतात. पण जेव्हा कर्तव्याची वेळ येते ना, त्या वेळेला मात्र ह्या कुठेतरी गायब झालेल्या असतात. आणि खरंच ही गोष्ट आहे ना, म्हणजे मला असं वाटतं मलाही लागू पडते की जर खरंच आपण आपल्या माहेरी आपला हक्क गाजवण्यासाठी जात असू, तर कर्तव्याच्या वेळेलाही आपलं असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या आईवडिलांनी आपल्यालाही जन्म दिलेला आहे, फक्त आपल्या भावाला दिलेला नाही, किंवा वाटा हिस्सा करता नाही आहे ना, आईवडील मुलगा किंवा मुलगी यांना देतात, सुनेला किंवा जावायला तो दिला जात नाही. त्यामुळे ना जेव्हा कर्तव्याचा विषय येतो ना, मला असं वाटतं आपणही कुठे कमी पडू नये आणि आपल्या आईवडिलांसाठी ना जितकं आपल्याला शक्य असेल ना, ते प्रत्येकानेच करावं. मला असं वाटतं ना, जर हा एक बदल समाजात घडला ना, तर जगामध्ये वृद्धाश्रम नावाच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यांना अक्षरशः टाळायला लागेल, आणि ही खरंच खूप जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट असेल.